संगीत मराठी. धुक्यात जसे चांदणे, मुक्याने तसे बोलणे, स्वप्नाप्रमाणे पण खरे, ना त्याला काही नाव नसावे, तू ही रे माझा मितवा. या सुंदर अशा गाण्यांच्या मागे नाव म्हणजे गीतकार मंदार चोळकरचं. शब्दांना एकत्रितपणे बांधणारा असा तो गीतकार आणि त्याच्या शब्दांना साथ मिळते ही उत्तम सुरांची. अशा या विविध धाटणीच्या गीतलेखन करणाऱ्या गीतकार मंदार चोळकरशी आम्ही मनसोक्त गप्पा मारल्या. ऐकूया त्याच्याच तोंडून की गीतलेखन करणं हे त्याचं स्वप्न होतं की निव्वळ योगायोग. बरेच ठिकाणी हा प्रश्न असतो, पण मला आवर्जून सांगायला आवडेल कारण याचं इंटरेस्टिंग आन्सर आहे, खूप इंटरेस्टिंग आन्सर आहे. बरेच जण असं म्हणतात, कवी असतो, एखादा गीतकार असतो, म्हणतो मी लहानपणी शाळेत असताना एक होता लाडू वगैरे अशा टाईपचं मी करायचो, मग नंतर मग मी हे केलं, मग मी ते केलं, आणि मग परत मला जाणवलं की नाही, आपलं ओरिजिन पॅशन, आपलं ओरिजिन हे कविता आहे, मग मी परत कविता केलं. तसं माझं काही झालंच नाही. रादर मला असं आठवतं आहे की नक्षत्रांचे देणे नावाचा एक कार्यक्रम असायचा, ज्याच्यात वेगवेगळ्या कलाकारांना घेऊन 1-1.5 तासाचं त्यांच्या कलाकृतींबद्दल, त्यांच्या कलाकारांबद्दल, त्या कलाकारांबद्दल गाणी किंवा विशेष त्यांच्याबद्दलचे किस्से, गप्पा असं सगळं असायचं. गदी माडगुळकर हे नाव इतकं मोठं आहे हे आपल्याला, आपण लहानपणी जी गाणी ऐकत मोठे होतो तेव्हा आपल्याला आत्ताही तोच प्रॉब्लेम आहे. आत्ताही लोकांना गाण्यांचे गीतकार माहीत नसतात. तेव्हापासून हे असं होत गेलं की इतकी छान छान गाणी, इतकी छान छान गाणी, इतकी छान छान गाणी रेडिओवर ऐकत असतो, टेलिव्हिजनवर बघत असतो. असं करत असताना नक्षत्रांचे देणे या कार्यक्रमात मला गदिमा हा माणूस किती एपासून झेडपर्यंत असा विस्तार, म्हणजे त्यांचं व्हर्सॅटिलिटी आपण ज्याला म्हणतो, अष्टपैलू व्यक्तिमत्व. म्हटलं हा माणूस काय लिहिलं आहे, या माणसाने अंगाई लिहिली आहे, लावणी लिहिली आहे, पोवाडा लिहिला आहे, प्रेमगीतं लिहिली, अभंग लिहिले, काय लिहिलं नाही या माणसाने. जर हा माणूस इतकं सारं लिहू शकतो तर आपण 4 ओळी तरी का लिहू नयेत, हा मला एक असं मी स्वतःशी विचार केला की चल ना आपण लिहून बघूया. कारण बाकी कसं असतं, तुम्हाला जर पेटी वाजवायची असेल ना तर तुम्हाला पेटी शिकणं गरजेचं असतं. ॲक्टिंग करायची आहे, तुम्हाला मुळात चांगलं दिसणं, ॲक्टिंग करता येणं, ह्या सगळ्या गोष्टी बाय डिफॉल्ट असतात डान्सरसाठी वगैरे. पण डान्स येणं, कवीला म्हणजे मला जर सुचलं आणि जर ती मी मांडलं आणि कदाचित त्याची कविता नाही झाली, त्याचा काहीतरी वेगळा फॉर्म ऑफ रायटिंग तयार झाला, समजा तो एक काय म्हणू आपण त्याला, ललित लेखन असेल, एक स्फुट असेल, काही असेल, लिहून तर बघूया. 4 ओळी तरी काय जड नाही आहेत. सो मला वाटतं ते कदाचित पहिलं हे असेल, ती सुरुवात असेल. मला असं वाटतं की गदिमांमुळे मी खूप प्रभावित झालो आणि मला मी लिहून बघू शकतो का असं प्रश्न स्वतःला पडला मला. असे म्हटले जाते की कवी मनाचे व्यक्ती नेहमी प्रेमात असतात. मंदारची प्रेमाबद्दलची काय मते आहेत ते ऐका. गंमत अशी आहे की जी व्यक्ती, म्हणजे मला असं नेहमी सांगावं असं वाटतं, जी व्यक्ती माझ्या शब्दांवर प्रेम करते त्या व्यक्तीच्या मी प्रेमात आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही त्या सिच्युएशनला असता तेव्हा ते लिहिता हे मला पटत नाही स्वतःला. कारण माझ्या एकाने मला फोन केला होता आणि दादा काय देवा तुझ्या गाभाऱ्याला लिहिलंस यार, काय तुझे प्रेमभंग वगैरे झाला असेल वगैरे. म्हटलं अरे बाबा मी एक अर्जुनाला गीता सांगतो याच्यावरती एक कविता लिहिली, मी काय कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या मैदानावर होतो का. सो मला वाटत नाही, कदाचित हा एक काय म्हणू आपण त्याला, एक सराईतपणाचा प्रकार असू शकेल की जो व्यवसाय म्हणून तुम्ही स्वीकारला आहे. नो डाऊट लेखन, मग ते काव्यलेखन असेल किंवा कुठलाही फॉर्म ऑफ आर्ट आपण म्हणू, चित्रकलासुद्धा, जेव्हा सराईतपणे तुम्ही तयार होता ना, आता जसं सचिन तेंडुलकर, धोनी यांचे स्ट्रोक्स हे जे शिकलेले आहेत ते शिकलेले आहेत. तो अरे मी इकडे हा शिकलो तो मग आता मारूया का, समोरचा बॉल कसा येईल तुम्हाला माहीत नाही, समोरची सिच्युएशन कशी आहे तुम्हाला माहीत नाही. मला वाटतं प्रेमात पडणं वगैरे असं काही नसतं. म्हणजे ते त्या वयात प्रत्येकजण प्रेमात पडत असतो आणि तो अनंत वेळा, मी तर म्हणतो ना, जितक्या जास्त वेळा तुम्हाला प्रेमात पडता येईल ना तेवढं पडा, कारण तेवढा ना माणूस फ्रेश राहतो. तुम्ही असे जुनाट होत जात नाही. मग तुमचे विचार पण असे खूप छान होतात. मग तुम्हाला लव्ह सॉंग सुचतात, तुम्हाला आयटम सॉंग सुचतात. मग तुम्हाला कळतं की काही सिच्युएशन्स अशा असतात की जिथे इतकं हलकं फुलकं नाही होता येत. काही गोष्टी तुमच्या डोळ्याला पाणी आणतात. मग त्यावेळेला पटकन तुम्हाला देवा तुझ्या गाभाऱ्याला सुचू शकतं, तुम्हाला एक तारा तुटताना सुचू शकतं. भरपूर आहे, म्हणजे असं खूप ऑप्शन्स आहेत
की सिच्युएशन्स ओरिएंटेड गाणी लिहिण्याकरता तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन बसायची गरज नाही. खूप जणं म्हणतात की मग मी नाही मी म्हणजे ना असं महाबळेश्वरला वगैरे जाऊन बसतो, मग माझ्याशी कोणी बोलायचं नाही, मी फोन बिन कोणाचे घेत नाही, असं काही नसतं. नुसतं रोमॅन्टिक नव्हे तर पेपी नंबर्स, फ्रेंडशिप, टपोरी अशा जॉनरचीही गाणी तो लिहितो. तर ते कसे जमते असे विचारले असता काय म्हणतो पहा. सगळे जॉनर एकत्रपणे हँडल करण्यासाठी मला असं वाटतं की चित्रपटासाठी गाणी लिहिणं हे खूप इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. कारण चित्रपट ही एकमेव अशी गोष्ट आहे आत्ता की कन्सेप्ट जरी एक असला तरी त्या कन्सेप्टमध्ये त्या 2-2.5 तासात 3 तासात ज्या काही वेगवेगळ्या विविध भावभावना त्या कथानकाच्या अनुसरून येतात, तिथे प्रत्येकाला वेगवेगळं एक गाणं लागतं. ओके, आता ते गाणं प्रत्येक गाणं मी लिहितो का हा भाग वेगळा, कदाचित ते दुसऱ्या गीतकारांकडनं एखादं गाणं, दुसऱ्या गीतकारांकडे एखादं गाणं असं असतं. पण दरवेळेला आता जसं मगाशी आपण म्हटलं की 70पेक्षा जास्त चित्रपट केले, त्याच्यातले 50 रिलीज झाले. हे झालेलं असताना ना, या 50 चित्रपटांच्या कामं करताना एकदा मला कधीतरी लावणी लिहायची संधी मिळाली असेल, समजा एकदा आयटम सॉन्ग लिहायची संधी मिळाली असेल, एकदा अंगाई लिहायची संधी मला मिळाली. अजून तो रिलीज नाही झाला पिक्चर, पण काय काय वेगवेगळ्या तुम्ही एक्सप्लोअर करू शकता गीतलेखनाचे विषय. मला वाटतं हे सगळं पूरक ठरतं ॲड फिल्मसाठी लिहिताना. कारण मी अगदी हे स्पष्ट मत आहे की दिग्दर्शक जसं एखादा सीन, एखादा शॉट डिरेक्ट करतो, ती फ्रेम तो समजतो आणि ती लोकांपुढे आणतो त्याच्या नजरने, त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने स्वतःच्या. मला असं वाटतं गाणं लिहिताना गीतकार जो असतो ना, तो त्यातली प्रत्येक अंतरा, प्रत्येक ओळ तो व्हिज्युअलाइज करत असतो आणि ते व्हिज्युअल त्याच्याकडे आधी तयार झालेलं असतं आणि ते गाण्यात उतरलेलं असतं. त्यामुळे ते जेव्हा त्या पद्धतीने दिसतं ना तुम्हाला चित्रपटात, तेव्हा तो खूप आनंद वेगळा असतो. आणि मला वाटतं ॲड फिल्म्सचं तेच आहे की त्यांना इथे आपल्याला गाणं विकायचं नाही, इथे आपल्याला चित्रपटही विकायचा नाही आहे. जर कला म्हणून म्हटलं तर इथे आपल्याला आपली कला सादर करायची. पण ॲड फिल्म्सला तुम्ही जर ॲप्ट आणि त्यांना जे म्हणायचं आहे तेच जर तुम्ही नाही दिलं तर त्यांचं प्रॉडक्ट विकलं जाणार नाही. सो लेखकाचं काम आहेच ते, जो जिंगल्स लिहितो त्यांचंही ते काम आहेच, ज्याच्याकडनं मला इनपुट्स मिळतात की ह्या टाईपचं गाणं हवं आहे. बरेचदा काय असतं, खूप छान वन लायनर्स असतात, त्यांच्या बायलाईन आपण म्हणतो त्या प्रोडक्टच्या, त्याच्यातनं मला काही गोष्टी शिकायला मिळतात. सो हे वर्सटॅलिटी म्हणण्यापेक्षा ना हे चॅलेंज आहे, हा अभ्यास आहे. की उलट मी तर म्हणतो की मला हे लिहायला हवं, मला ते लिहायला हवं, ते लिहायला द्या. इतकं का लिहायला मिळतं? कारण लोक सध्या खूप ऑडियन्स पण जागृत आहे, थँक्स टू यू ऑल्सो, थँक्स टू ऑडियन्स ऑल्सो. मीडिया खूप जागृत आहे. प्रत्येकजण प्रत्येक आर्टिस्टला जो जसा आहे तसा प्रमोट करतोय, तसं दाखवतोय. नाहीतर होतं कसं असतं रे, मला आठवतं की मितवा आल्यानंतर मी स्वप्नील जोशीला आणि स्वप्नाताई जी आमची दिग्दर्शिका आहे मितवाची, तिला मी असं हात जोडून थँक्स म्हटले होते की थँक्स की मला एक लव सॉन्ग दिलं. ओके, नाहीतर ना देवा तुझ्या गाभाऱ्याची इमेज, नो डाऊट देवा तुझ्या गाभाऱ्याला हे साहित्यिकदृष्ट्या त्यातलं संगीत, त्याचा आवाज आदर्श शिंदेचा, आणि ज्या पिक्चरसाठी ते लागलं आणि ज्या पद्धतीने त्यांनी ते प्रमोट केलं, एक्सप्लोर केलं, ते गाणं उत्तम आहे. ओके, पण ही गाणी तुम्हाला आयुष्यभर अशीच गाणी लिहायला मिळतील याची गॅरंटी नाही. आणि जेव्हा तशी गाणी मिळत नाहीत ना, तेव्हा तो कलाकार पडद्याच्या मागे जायला लागतो. सो मला वाटतं तुम्हाला वर्सटाईल असणं, तुम्हाला अष्टपैलू असणं, तुम्हाला तुमच्यात जे काही आहे, जे काही आहे ते ट्राय करून बघणं, मग ते टेस्टेड ओके हळूहळू होत जातं आणि मग लोक विश्वास ठेवायला लागतात. मग तुम्हाला स्वतःवर विश्वास बसायला लागतो आणि मग वेगवेगळ्या गाणी लिहिता येतात. म्हणजे सैराटच्या गाण्यांनी सगळीकडेच धुमाकूळ घातलाय, त्याला याबद्दल काय वाटतं ऐका. मला असं वाटतं की त्या वेळेला ते करता येणं, हे जितकं एखाद्याला जमलं ना, तो माणूस तितका पुढे जातो स्वतःच्या कामात म्हणा किंवा तुमच्या रोजच्या लाईफमध्ये सुद्धा. म्हणजे आज मी कोणतरी एक मोठा आहे म्हणून मी सूट आणि शूज घालून मी झोपणार नाही गादीत. म्हणजे मी आज कोणतरी मोठा बाबा बिझनेसमन आहे, कोणतरी आहे, नेता आहे किंवा सेलिब्रिटी आहे, 4 लोक मला बघतात म्हणून मी माझ्या बेडरूममध्ये गादीत झोपायला जाताना मी शूज आणि कोट घालून झोपणार नाही. ओके, तिथे मला नाईट ड्रेसच घालायचा आहे जो मला कम्फर्टेबल आहे. मला असं वाटतं की सैराटचं उदाहरण देण्यापेक्षा सैराटच्या जॉनरची जी गाणी आहेत ना, ती कदाचित त्या जॉनरला, आता हाच प्रश्न आपण जर कट्यारमधल्या कव्वालीच्या बाबतीत विचारला असता, जी समीर सामंतने लिहिली, जी उत्तम कव्वाली आहे,
ती कव्वाली का आली तिथे, तुझं काय मत आहे? तर बाबा ती त्या जॉनरला होती, त्याची भाषा तशी असायला पाहिजे होती, त्याचं कॅरेक्टर तसं आहे, त्या कॅरेक्टरचा त्यावेळेचा स्वभाव, त्याच्यात आतमध्ये असलेला अहंकार आणि त्याला समोरच्यावर करायची मात, या सगळ्या गोष्टी जर त्या कव्वालीतनं आल्या तर याड लागलं सारखं जे गाणं आहे, जी भाषा, मला असं वाटतं अजूनही अजय गोगावलेबद्दल मी हे परत परत सांगेन की जर तुम्ही एखाद्या गोष्टीत खूप तरबेज असाल ना, तर तुम्हाला ती गोष्ट करताना ना काही गोष्टींची बंधनं असतात. ओके, म्हणजे आता जर मी संगीतकार नाही आणि जर मी एखादं गाणं कंपोज केलं तर मला कोणाची भीती नाही वाटणार, मला कुठल्या गुरुचं गंडा माझ्या हाताला नाही, मला ह्या रागातनं त्या रागात जाणं वर्ज्य असतं हे मला माहीत नाही, किंवा हे केल्याने अरे हा राग, हे असं गाणं असेल तर मग ते भैरवीमध्ये कसं, मग ते ह्याच्याबद्दल मला काही माहीत नाही. त्यामुळे तो इनोसन्स जपला जातो आहे. मला असं वाटतं की नो डाऊट गीतकार त्यांची कामं उत्तम करतच असतात, पण कदाचित कुठल्या तरी मोठ्या इन द सेन्स कुठल्या तरी नाव असलेल्या, कुठल्या तरी काम असलेल्या गीतकाराने, मी आता फक्त गीतकाराच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगतो आहे सैराटबद्दल, जर झिंगाटसारखं गाणं लिहिलं असतं किंवा याड लागलं असतं गाणं लिहिलं असतं तर कदाचित ते जास्त पॉलिशही झालं असतं अजून, पण ते तितकं मातीतलं वाटलं नसतं. आज मला जे म्हणायचं आहे, आज मंदार चोळकरला जे म्हणायचं आहे ते म्हणण्याकरता मंदार चोळकर हा स्वतः कॅमेऱ्यासमोर यावा लागतो किंवा तो स्वतः कवितांचे कार्यक्रम करावे लागतो. ते जेव्हा नसतं तेव्हा तो सुबोध भावेच्या अभिनयातनं गाणं म्हणत असतो, स्वप्नीलच्या किंवा सईच्या अभिनयातनं गाणं म्हणत असतो, शंकरजींच्या, तिथे मंदार चोळकर नसतो. मग त्या मुलाला तो जो सैराटचा परशा आहे त्याला जर स्वतःचं गीत मांडायचं असेल तर तो कसं मांडणार? का आपल्याला असं वाटतं की अरे ही लावणी ना लावणीसारखी वाटते, कारण ती लावणीसारखी वाटणं हे त्या गाण्याचं यश आहे. सो सैराटसारखी कामं मला आता अजूनही असं वाटतं की माझ्याकडे जर सैराटसारखं काम आलं, आणि दुर्दैवाने सैराटनंतर अनंत सैराट निघायचा लोकांनी प्रयत्न केला, पण ते फसलेलं आहे आणि ते फसलंच पाहिजे, कारण एखादी ओरिजिनल गोष्ट ही एखादीच असते, नंतर त्याच्या झेरॉक्स कॉपी निघतात, त्यासुद्धा सुरुवातीला जरा स्पष्ट असतात, नंतर त्या पण पुसट होत जातात. त्यामुळे तुम्ही परत सैराट करण्यापेक्षा, म्हणजे मला सैराट नाही लिहायला मिळालं, ओके, मग मला जे लिहायला मिळेल ते माझ्यासाठी नवीनच असेल ना. मला आज अनेक उदाहरणं प्रोड्युसर सांगतात, जे मी नाव घेऊन आता सांगतो, की आम्हाला ना लावणी पाहिजे आणि ती वाजले की बारासारखी पाहिजे. मग मी त्यांना 2 प्रश्न सांगतो. मी म्हटलं मग तुम्ही गुरु ठाकूरकडनं लिहून घ्या, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न मी त्यांना म्हणतो की जेव्हा गुरुने वाजले की बारा लिहिलं होतं तेव्हा त्याला असा रेफरन्स दिला होता का कोणी? त्याच्यासाठी ते नवीनच होतं ना. अरे तुम्ही स्वतःला का नाही प्रूव्ह करत? तुम्हाला ह्याच्यासारखं काहीतरी का पाहिजे? सो मला वाटतं सैराटबद्दल माझं मत हेच आहे की नो डाऊट गाणी नक्कीच मेलोडियस आहेत, आणि आफ्टर ऑल अजय अतुलबद्दल कमेंट का करावी ना? जर संगीत उत्तम आहे आणि ते वाचतंय तर ते वाचतंय, आपल्याला लिहायला नाही मिळालं, आपण नाही आहे त्याच्यात, ह्या सगळ्या नंतरच्या गोष्टी येतात. आधी माणूस कलाकारापेक्षा आधी माणूस हा रसिक असावा लागतो. मला वाटतं सैराट मला खूप आवडलेला म्युझिकल चित्रपट आहे. मला गाण्यांचे जॉनर्स आवडलेले आहेत, स्पेशली मला याड लागलं खूप आवडतं. बरं, झिंगाट अगेन काय टॅटू गोंदून आलो या, परफ्यूम मारून आलो या, हे मी कदाचित लिहिलं नसतं, कारण मी असं समजलं असतं अरे हे काय, हे बोलीभाषेतलं आहे, असं कोणी गाणं लिहितं का? मंदार चोळकरने लिहिलेलं कसं लोकांना वाटेल? ओके, पण आता मगाशी जी मी म्हटलं होतं ते मी परत पुन्हा सांगतो की त्या कॅरेक्टरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये जेव्हा जाऊन तुम्ही लिहिता ना, तेव्हा मग अगेन तुम्ही मनमंदिरासारखं लिहू शकता किंवा देवा तुझ्या गाभाऱ्याला लिहू शकता. त्या कॅरेक्टरमध्ये उतरल्यानंतर सगळं आपल्याला मिळतं. मनमंदिरा हे गाणं सगळ्यांच्याच तोंडात बसलेलं आहे. हे संपूर्णपणे शुद्ध मराठीत लिहिलेलं असून ते कसं जमवलं आणि त्यामागची संपूर्ण कहाणी मंदारने सांगितली. दुनियादारी वैभव चिंचाळकर जेव्हा संजय दादासोबत करत होता त्याच्यामुळे माझी आणि वैभवची ओळख झाली दुनियादारीमुळे बेसिकली. आणि त्याच दरम्यान वैभवचं सुबोध भावेसोबत कट्यार काळजात घुसली चित्रपटाचं काम चालू होतं. तो मला आठवतं की वैभवचा मला फोन आला की तुला मी फोन करतो पुन्हा आणि आपण एक गाणं करायचं आहे, मी तुला सांगेन. मी म्हटलं ओके ठीक आहे. कट्टू त्याने मला बोलवलं वगैरे. मी गेलो ऑफिसला, त्याच्या एक अंधेरीला ऑफिस होतं. त्याने जनरली कसं होतं की आपल्याला बरं तोपर्यंत मला माहीत नाही की सुबोध डिरेक्ट करतो आहे. त्याच्या आधी सुबोधशी आणि माझं, म्हणजे मी सुबोधला ओळखत होतो ऑफकोर्स, तो कदाचित मला माझ्या शब्दांनी ओळखत असेल, पण मंदार चोळकर हा जसं बाकीच्या प्रेक्षकांचं होतं की अच्छा तुम्ही मंदार चोळकर का वगैरे, तसं कदाचित सुबोध मला इन पर्सन ओळखत नसेल. फक्त प्रोजेक्ट कट्यार काळजात घुसली या नाटकावर आधारित चित्रपट आहे, हेच माझ्यासाठी इतकं इंटरेस्टिंग होतं. आणि आपण बरं इतक्या अजरामर गाण्यांनी नटलेलं ते नाटक किंवा आता चित्रपट,
त्याच्यात आपण नेमकं काय करायचं ही एक कुतूहल होतं. मी त्या रिसेप्शनमध्ये बसलो होतो वैभवच्या ऑफिसच्या. तेव्हा वैभव आल्यानंतर त्याने मला सांगितलं की हां आता ऐक ना, म्युझिक शंकर एहसान लॉय करतायत. म्हणजे तिथे मी असा म्हटलं ओके. मी आणखीन थोडासा घाबरलो. म्हणजे घाबरण्याचं कारण हे की खूप दडपण येतं पटकन ही नावं ऐकल्यानंतर. तो म्हणाला, मी म्हटलं काय करायचं आहे. त्याने मला सिच्युएशन सांगितली की गुरु शिष्य परंपरेतले एक मुलगा आणि एक गृहस्थ आहेत. बरं, ते गुरु शिष्य परंपरेतले जरी असले तरी तो जो गुरु आहे तो शिष्याला सांगतो की तू स्वतःच्या पायावर उभा होऊन स्वतः मोठा हो, तुला कुणीही सपोर्ट करणार नाही आयुष्यात. काही त्याच्या मागे बॅक स्टोरी आहे ते त्याने मला सगळं एक्सप्लेन करून सांगितलं. याच्यावरती गाणं राहायचं आहे जे गाणं ऐकल्यानंतर ऐकता क्षणी लोकांना असं एक आतमध्ये एक एनलायटन झालं पाहिजे, काहीतरी ज्योत उजळली पाहिजे, जेणेकरून एक प्रसन्न वाटलं पाहिजे, पॉझिटिव्हिटी वाटली पाहिजे, एक सकारात्मक ऊर्जा संचारली पाहिजे असं गाणं. पण ते एका मुलासाठी लिहिलेलं. एक मुलाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने समोरचा तुझा ऑडियन्स हा एक छोटा मुलगा आहे, हा 10 वर्षाचा. त्याला समजावून सांगताना काय भाषेत एखादं गाणं येईल आणि ॲट द सेम टाईम हा कालखंड अमुक बाबा 1800च्या एंडचा कालखंड, समजा इंग्रज राजवट जेव्हा संपत आली होती असा एखादा कालखंड आहे जो त्या नाटकाचा चित्रपटाचा कालखंड आहे. ती भाषा चुकूनही बंबईया हिंदी, आत्ताची मराठी म्हणजेच बंबईया हिंदी, हा भाग वेगळा आहे. बट अशा भाषेचा प्रयोग नाही, नको असायला, अशा भाषेचा प्रयोग नसायला हवा. माझ्यासाठी हे खरं तर खूप हवं अशी गोष्ट होती, कारण असं मला कधीच कोणी ब्रीफ दिलेलं नव्हतं. हां, ये सिच्युएशन आहे लिखो, याच्या पलीकडे काही कोणीच समजावत नाही. वैभवने मला ते खूप छान पद्धतीने समजावलं. आता गंमत अशी की जेव्हा मी म्हटलं ओके आता हे ट्यूनवर लिहायचं आहे का, हो शंकरजींची ट्यून रेडी आहे, तुला मी मेल करतो. मी म्हटलं बरं, आणि आमचा विषय संपला. मी निघून आलो. जेव्हा वैभवने मला ईमेल केला, त्या ईमेलच्या गाण्या अटॅचमेंटमध्ये जी फाईल होती त्याच्यामध्ये शब्द होते. जनरली कसं असतं, संगीतकार जेव्हा तुम्हाला ट्यून पाठवतो तेव्हा त्यात ला 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 डा 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 असं हमिंग, किंवा मग फ्ल्यूट म्हणजे म्युझिक आहे आणि पियानो म्हणजे शब्दांची जागा आहे असं सांगितलं गेलं असतं. इथे शब्द होते. बरं, ते शब्द डमी शब्दही नव्हते. ते शब्द अत्यंत समर्पक असे त्या गाण्याच्या सिच्युएशनला होते, जे स्वतः सुबोध भावेने लिहिले होते. ओके, आता ते शब्द जर त्यातली मी पहिली लाईन नक्कीच सांगेन. ती पहिली लाईन अशी होती की आकाशीच्या चांदण्या आल्या तुझ्या अवकाशात. हे ॲक्च्युअल त्या स्टोरीची सुरुवात झाली आता. म्हणजे ते जे काजवे आता येणार आहेत ते कदाचित तेव्हा ते गाणं काजवे आल्यानंतर प्लेस करायचं असेल मला माहीत नाही, पण इतके छान छान शब्द त्याच्यात होते. त्यात एक फारच छान शब्द असा होता की सप्तसुरांचा करून झुला मिठीत घे आभाळा. मी सुबोधला फोन केला, म्हटलं सुबोध हे तू का बदलून घेतोयस, इतकं छान तू लिहिलेस. कारण त्या सिच्युएशनचा जर विचार केला तर सप्तसुरांचा करून झुला मिठीत घे आभाळा हे त्या एखाद्या गुरुने आपल्या शिष्याला दिलेली दीक्षा आहे. याच्या पलीकडे तो तू काय कर असं सांगूच शकत नाही. आता म्हणजे 7 सूर आहेत, त्यांच्या झुलावर स्वार हो, याच्यापेक्षा काय चांगलं आहे. तो म्हणाला नाही, पण आपल्याला एक पाऊल याच्या पुढे जायचं आहे. मग जबाबदारी थोडीशी वाढते. थोडंसं अजून आपल्याला असं वाटतं की नाही काहीतरी याला पॉलिश काय करावं. तर मग तिथे स्वयंप्रकाशी तू तारा, चैतन्याचा गाभारा ही लाईन आली. आणि जसं तू मगाशी मला विचारलंस की मनमंदिराचा एक्सपिरियन्स काय, तर मला असं वाटतं की कॉम्प्लिमेंट्स ह्या खूप आल्या मनमंदिरासाठी, नो डाऊट. त्याचं व्हिज्युअलायझेशन उत्तम होतं. स्वतः शंकर महादेवन यांचा आवाज, शिवमचा आवाज आणि शंकरजींची दैवी संगीत, म्हणजे त्या माणसासाठी आपल्याला काम करायला मिळावं ॲज अ गीतकार हे मी कधीही आयुष्यात बघितलेलं स्वप्न नव्हतं. म्हणजे मी स्पष्ट सांगतो की शंकरजींनी माझं गाणं गावं किंवा अमुक सिंगरने माझं गाणं गावं, अमुक संगीतकारासाठी मी लिहावं, हे मी एका सर्कलमध्ये बांधलेलं होतं. मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की शंकरजी कट्यार काळजातला म्युझिक देतील, मितवाला म्युझिक देतील. बरं, तोपर्यंत मितवाची प्रोसेस आमची सुरू झालेलीच नव्हती. म्हणजे मितवाला मी शंकरजींना कट्यारनंतर भेटल्यानंतर परत एकदा अरे मंदारजी, बरं शंकरजी इतके गोड आहेत. ॲज ऑल यू नो की शंकरजी हा माणूस कलाकार म्हणून जितका मोठा आहे तितकाच तो माणूस म्हणून अत्यंत प्रेमळ आणि अत्यंत डाऊन टू अर्थ, अत्यंत चांगला माणूस ज्याला आपण म्हणतो, ते खूप अभावाने बघायला मिळतात सध्या सगळीकडे इंडस्ट्रीत आणि बाहेरही. तो शंकरजी म्हणतात अरे क्या बात है मंदार जी आप हो क्या, तो फिर अपना गाना तो हिट ही हो जाएगा. हे जे एक पटकन तुम्हाला ना एक इंजेक्शन दिलं जातं सकारात्मकतेचं की चल ना शंकरजीने एवढं पाठीवर हात ठेवला. सो कमिंग बॅक टू मनमंदिरा,
ह्या सगळ्या इतक्या छान छान गोष्टी असताना कॉम्प्लिमेंट जेव्हा तुमच्या शब्दांना मिळते ती कशी असते ते पण मी तुला आता सांगेन आवर्जून. एका आजोबांनी आपल्या नातवाला विचारलं, 7-8 वर्ष नातवाला, बरं त्या नातवाला कट्यार काळजात घुसली हे नाटक असण्याचं आणि ते माहीत असण्याचं आणि ते हिट नाटक आहे, संगीत नाटक आहे, काय काय बाबा त्याच्यात घराणी येते हे माहीत असायचं काही गरज नाही. ओके, त्याच्या आजोबांना ते डेफिनेटली माहीत होतं. जनरली बोलता बोलता त्याच्या आजोबांनी त्या मुलाला विचारलं की मे बी त्यांनी त्यांच्या घरी त्यांना नाटकाची CD दाखवली असेल आधी किंवा काय केलं असेल. सुबोध नाटकही करत होता ते, म्हणजे सुबोधच्या दिग्दर्शनाखाली कट्यारचे परत काही प्रयोगही झाले होते, राहुल वगैरे. तर कदाचित ते नाटक दाखवलं असेल आणि मग त्याचे आजोबा नातवाला विचारतात आफ्टर वॉचिंग कट्यार द फिल्म की तुला जुन्या गाण्यांपैकी कट्यारमधलं कुठलं गाणं आवडलं आणि नवीन गाण्यांपैकी कुठलं आवडलं. तो नातू पटकन त्या आजोबांना असं म्हणाला की मला मनमंदिरा हे जुन्या गाण्यांपैकी खूप आवडलं. सो इन अ वे मला म्हणजे जसं आपण म्हणतो की गीतकाराला ओळख नाही, हे खरं बघायला गेलं तर मंदार चोळकर म्हणून या गाण्याला मला खूप असं वाईट वाटायला पाहिजे की अरे बाबा हे मी लिहिलं आहे, हे जुनं गाणं नाही. पण ॲट द सेम टाईम मला असं झालं की बॉस अगर हे गाणं त्या गाण्यांच्या लेवलच्या जवळपास जरी कुठेतरी जात असेल आणि प्रेक्षकांना असं वाटत असेल की हे गाणं त्या गाण्यांच्या पैकीच एक आहे का, तर ही खूप मोठी अचिव्हमेंट मला कट्यारने उपलब्ध करून दिली की मी स्वतःला कुठेतरी सिद्ध करणं, स्वतःला पॉलिश करणं, स्वतःला अजून अभ्यासात चल म्हणजे मी आता एक परीक्षा देऊन आता मी पुढच्या वर्गात गेलो हे सिद्ध करण्याची संधी मला कट्यार मनमंदिराने दिली. आणि मी ऑन कॅमेरा सुबोध भावेला खूप धन्यवाद देतो, कारण असे काही गोष्टी फक्त इतिहास घडवतात आणि त्या इतिहासात एकदाच होतात, त्या परत होत नसतात. सो थँक्स सुबोध. गीतकार तर उत्तम आहेसच, पण तितकाच छान गायक देखील आहे हे मंदारने दाखवून दिले. झुला भावनांचा उंच उंच न्यावा, स्वतःशी जपावा तरी तोल जावा, सुखाच्या ऋतूंच्या सरीवे. आता मला ते शब्द आठवत आहेत. धुक्यात जसे चांदणे, मुक्याने तसे बोलणे, स्वप्नाप्रमाणे पण खरे, ना त्याला काही नाव नसावे, तू ही रे माझा मितवा, ना त्याचे काही बंधन व्हावे, तू ही रे माझा मितवा. गीतकार हे नेहमी पडद्यामागे झाकले जातात. गाणं प्रसिद्ध होऊनही त्यामागच्या गीतकाराला तितकीशी प्रसिद्धी मिळत नाही. ह्याबद्दल मंदारला काय वाटतं आणि तो इतर गीतकारांना काय सल्ला देतो ते ऐका. लिरिसिस्टला ओळख नसते किंवा लोक विशेष लक्ष देत नाहीत. लोकांना थोडक्यात सांगायचं स्पष्ट भाषेत तर लोकांना पडलेलं नाही की कोणी लिहिलं आहे. ही जी आत्ताची परिस्थिती आहे ही काही नवीन नाही, ही खूप जुनी आहे. कारण एकमेव मला असं वाटतं की जी लोकं पडद्याच्या समोर आहेत ना ती लोकं उत्तम तर आहेतच, पण त्या लोकांचं वलय इतकं जास्त असतं की त्याच्यात नो डाऊट लिरिसिस्ट, संगीतकार, त्या गाण्याचे अरेंजर्स, त्या गाण्याचं कोरिओग्राफर जर ते स्क्रीनवर दिसत असेल तर यांना तितकीच व्हॅल्यू दिली गेली पाहिजे जितकी गायक आणि संगीतकाराला दिली जाते. पण नाही दिली जात याचं कारण म्हणण्यापेक्षा ह्याचं खंत ही मला वाटते आणि त्याच्याबद्दल मला उपाय एकच दिसतो की आपल्या सोबत जी लोकं काम करत आहेत, म्हणजे आता समजा मी एका फिमेल आर्टिस्टसोबत, ॲक्ट्रेससोबत आणि एका मेल ॲक्टरसोबत मी जर काम करतो आहे, त्यांना माझं गाणं जर आवडलं आहे, त्यांनी ते गाणं स्वतःच्या कॉलर ट्यूनला पण ठेवलं आहे, तर त्यांचं ते कर्तव्य आहे मला असं वाटतं की त्यांनी त्या गाण्याशी रिलेटेड असलेल्या ज्यांच्यावर ते पिक्चराईज होतं आहे. आज मंदार चोळकरने लिहिलेलं गाणं XYZ नावाच्या ॲक्टरवर पिक्चराईज झालं आणि ते हिट झालं. त्यामुळे तो मंदार चोळकरने गाणं लिहिलं म्हणून तो ॲक्टर मोठा झाला आहे असं मी म्हणत नाही, पण त्या गाण्यामुळे तो आणखीन एक स्टेप मोठा होतो, आणखीन एक स्टेप पुढे जातो. तर मला असं वाटतं मी मगाशी ज्या काही कॅटेगरीचा उल्लेख केला, म्हणजे गीतकार सोडून कोरिओग्राफर असेल, अरेंजर असेल, काही बॅकिंग वोकल्सचे गायक असतात जे लोकांना माहीत नसतात, कोरस काही लोक असतात जी फार सुंदर, जे आयुष्यभर फक्त कोरसमध्ये गात असतात पण ते इतके सुंदर गात असतात ना की जर त्यांचं बॅकिंग तुम्हाला नसेल ना तर मेल सिंगर जे मेन सिंगर असतात त्यांना ते वर नाही येणार तेवढं गाणं. सो अशी खूप लोकांची नावं ही जाणीवपूर्वक घेतली गेली पाहिजेत.
ते जर झालं ना तर लोक आपल्याला फॉलो करणारे लोक असतात बघा आजकाल, की म्हणजे आपण म्हणतो की अरे हे जर मी उद्या टाकलं फेसबुकवर तर माझा जो चाहता वर्ग आहे, माझे जे फॅन क्लब्स आहेत सो कॉल्ड, त्यांना कसं वाटेल. सो अशा लोकांचा फॅन क्लब खूप मोठा असतो. जर त्यांनी एक वाक्य टाकलं कोणाबद्दल आणि जे चांगलंच टाकायचं आहे आणि जे खरं टाकायचं आहे, मी असं म्हणत नाही की कोणाची तरी उगाच स्तुती करा किंवा नावं ठेवा. समजा अरे काय सुंदर अरेंजमेंट आहे या गाण्याची, म्हणजे हे गाणं फार छानपैकी लक्षात राहतं, पटकन अरेंजर मोठा होतो एखाद्या दिवसात, किंवा एखादा गीतकार काय सुंदर शब्द आहेत. आणि हे आहेत, ही आजूबाजूला लोकं आहेत माझ्या ज्यांना हा सेन्स आहे आणि जी हे सगळी मंडळी करतात. म्हणजे अगदीच नाव घेऊन सांगायचं झालं तर सुबोध आहे, अंकुश आहे, अमृता, सई, स्वप्नील, म्हणजे आता मी ज्यांच्याबरोबर कामं केली आहेत माझ्या सुदैवाने, आणि त्यांच्यातला ओरिजिनल तो चांगुलपणाही आहे की त्यांनी मला कधीच असं बाजूला हे केलं नाही, सगळ्यांनी माझ्या नावाचा उल्लेख केला आहे. पण गीतकार प्रेक्षकांपर्यंत नाही पोचत, याचं कारण मला वाटतं हेच आहे की प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने तो PR तो प्रमोशन करायला पाहिजे. गीतकाराने पण स्वतःचं प्रमोशन करायला पाहिजे मला असं वाटतं. कारण जो कवी गीतकार आत्तापर्यंत पडद्याच्या मागे राहिलेला आहे, अनेक वेळा असं होतं की मी बसमधनं चाललेलो आहे आणि माझ्या बाजूला बसलेला एक मुलगा कानात त्याच्या हेडफोन लावलेत, त्यातनं नात्याला काही नाव नसं, अरे तुम्ही माझा मित्र ऐकू येत असतं, त्या माणसाला माहीतच नाही बाजूला मी बसलो आहे. ओके, इथेच जर आदर्श शिंदे बसला असता किंवा जान्हवी असती बसलेली, वैशाली असती बसली, तर त्यांना पटकन, कारण त्यांचे फेसेस फॅमिलियर आहेत, ते ओळखतात, चेहऱ्याने ओळख आहे त्यांना, फेस व्हॅल्यू आहे. हे गीतकारांना जर क्रिएट करायचं असेल तर मला वाटतं की स्वतःच्या ज्या कविता आहेत त्या जितक्या जास्तीत जास्त स्वतःच्या चेहऱ्यासकट लोकांपुढे आणणं. मग त्याच्यासाठी तुम्ही यूट्यूब चॅनलची मदत घ्या किंवा म्युझिक चॅनल्सची मदत घ्या, त्यांच्या थ्रू टायअप करून समजा एक आठवड्यात 15 दिवसातनं 1-2 कवी आले, त्यांनी आपल्या कविता म्हटल्या, समजा काही त्याच्यात ऑप्शन्स असू शकते, जसं मी करतो. माझा एक कवितांचा कार्यक्रम आहे V4 नावाचा. ओके, त्याच्यामध्ये मी आणि बाकीचे 3 कवी असे आम्ही मिळून 4 जण कविता सादर करतो. त्या कविता सादर केल्यामुळे होतं काय, मला जे म्हणायचं आहे आत्तापर्यंत मंदार सोळकरला जे म्हणायचं होतं तेच त्याच्या गाण्यातनं आलं का, तर नाही. दरवेळेला तो मनमंदिरात लिहितो का, तर नाही. जेव्हा मी रेशमी रुमाल लिहितो तेव्हा मी असा टपोरी किंवा असा बोले तो भाई आयटम वगैरे असा आहे का, तर तसं नाही. जेव्हा दिलफेक मी बदनाम मी यश मी बेफिकर असं लिहितो तेव्हा तो शिवम सारंग आहे का त्या कॅरेक्टरमधला, तर नाही. तर तो कोण आहे खरा हे कळण्याकरता मला वाटतं की V4 सारखा कार्यक्रम किंवा तुम्ही कुठलंही जे स्टेज तुम्हाला उपलब्ध आहे त्या स्टेजचा वापर करून, त्या मंचाचा वापर करून कवीने लोकांसमोर येणं. कसं असतं, बरेच जणांना अंतर्मुख असतात, खूप त्यांना स्वतःचा PR करता येत नाही. मला असं वाटतं ही गोष्ट चूक आहे. जगाच्या पुढे करणं याला मी समर्थन करणार नाही, पण तुमच्यातली कला तुम्ही लोकांपुढे आणत नाही आणि मग तुम्ही जर ओरडा करत असाल मागणं की अरे आम्हाला कोणी फुटेजेस देत नाही, आम्हाला कोणी विचारत नाही, तर ते कम्प्लिटली चूक आहे. आत्ताच्या जगात काय म्हणा, ऑलवेजच माणूस हा स्वतःवर जितकं प्रेम करतो तेवढं दुसऱ्या कुणावरही करत नाही. त्यामुळे तुम्हाला ठरवून कधीच कोणी मोठं करणार नाही, हे मी माझ्यावर बिंबवलेलं आहे. त्यामुळे मी जे काही चांगलं वाईट करतो ते मी हे केलं हे मी सांगतो. मग त्याच्यासाठी तुम्हाला त्याचे कौतुकही झेलायची तुमची तयारी असते आणि प्रसंगी नाराजीही ओढवून घ्यायची तयारी असते, पण ते करायला हवं. नाहीतर मग हा प्रश्न येत राहणार की कवी हा ऑलवेज मागे का पडतो, लोकांना त्याचं नाव का ठाऊक नसतं. अशी ही गमतीजमतीने भरलेली मुलाखत खूपच छान ठरली. मंदार सोळकरला त्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मराठी सिनेसृष्टीतील अशाच गमतीजमती जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचा YouTube चॅनल संगीत मराठी. नव्या जुन्या रसिकांसाठी पुन्हा पुन्हा गाणी मराठी, रंगीत मराठी, संगीत मराठी. संगीत मराठी.